आज रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती की कराड शहरामध्ये इनोव्हा गाडीमधून काही इसम हे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जो NDPS कायद्याअंतर्गत प्रतिबंध आहे तो विक्रीसाठी घेऊन येणार आहे। त्या अनुषंगाने त्यांनी मला त्या पद्धतीने माहिती दिल्यानंतर आम्ही छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते। सदर कारवाई दरम्यान कराड शहर पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना एकूण 95.78 ग्रॅम इतक्या वजनाचा मेफेड्रॉन मिळून आलेला आहे। सदर कारवाईमध्ये इनोव्हा गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि 3 इसम आणि त्यांचे मोबाईल हे आपल्याला मिळून आलेले आहे। सदर एकूण किंमत 18,82,840 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल आपण सदर गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। ते कुणाला विक्रीसाठी आले होते नेमकं? त्या संबंधाने आपण तपास आता सुरू करतोय। गुन्हा दाखल करून त्या संबंधाचा तपास आपण करण्याची आपण फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस कोठून आणलेलं आहे याबाबतीत सुद्धा आपण तपास करणार आहोत आणि पुढे कोणाला विकणार होते यामध्ये आणखी काही साथीदार समाविष्ट आहेत का याबाबतचा सुद्धा तपास आपण करणार आणि त्याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला त्यावेळी टोटल MD किती जाईल? टोटल MD 95.78 ग्रॅम वजनाचा MD आहे। सदर कारवाईमधल्या MDची किंमत 2,87,340 रुपये इतकी आहे। या कारवाईबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, आदरणीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांनी कराड शहरच्या सर्व टीमचे अभिनंदन केलेले आहे आणि आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही इफेक्टिव्हली कारवाई करू याबाबत देखील सूचना दिली। मागची कारवाई झाली त्याचा ह्या आरोपीचा काही संबंध? यातील जे 2 आरोपी आहेत समीर शेख, नजर मुल्ला आणि तिसरा जो आरोपी आहे फरदीन शेख, यापैकी जे समीर शेख आणि नजर मुल्ला आहेत ते यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। समीर शेखवरती देखील कोल्हापूरला गुन्हा दाखल आहे NDPSच्या संबंधाने। नजर मुल्लावरती देखील दरोड्याच्या संबंधाने कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। फरदीन शेख हा नवीन आहे, आपल्याकडे रेकॉर्डवरती अजून तो आरोपी मिळून आलेला नाही, तरी देखील आपण आणखी माहिती प्राप्त करत आहोत CCTV। MDची कारवाई झाली होती त्याचा याच्याशी काही संबंध आहे? आत्तापर्यंत तरी आपल्याला माहिती मिळालेली नाही, परंतु आपण त्या मागची जी कारवाई आहे त्याच्याशी याचा काही संबंध आहे का आणि ह्या टोळीसोबत त्यातील काही आरोपींचं काही लागेबांधे आहेत का ही लिंकसुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करू। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।